श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. जय जय अजित सर्वेश्वरा. हे चंद्रभागा तटविहारा पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा दीनबंधो पाहिमा. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे शिन. कुडी मार्जी नसल्या प्राण कोण विचारी मड्या ते. सरोवराचे दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा. रसभरीत आतला गाभा टरपला ते महत्वानी. तुझी कृपा त्याच परी शरणागते समर्थ करी. पापताप दैन्यवारी हेच आहे मागणे. मागील अध्यायी झाले कथन. समर्थ गेले निघून तेने बंकट लालाला लागून. करी हुरहुर वाटू लागली गोड न लागे अन्न पाणी. समर्थांचा ध्यास मनी न हाले दृष्टीपासूनी. गजाननाचे रूप ते जिकडे पहावे तिकडे भास. हो लागला त्यांचा खास. याचे नाव श्रोते ध्यास. उग्या नसती पोरचेष्टा चुकलेल्या धेनूची वत्स शुद्ध करी साची. तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुध हो. हे गुहित गुज सांगावया जागा नव्हती कोठे तया. वडिलापासी बोलावया छाती त्याची होईना. ऐसी रीती चित्ती भले विचाराचे काहूर झाले. शेगाव अवघे धुंडाळिले परी न पत्ता लागला. घरी येता वडील पुस्ती भवानी राम सन्मती. बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे म्लान. ऐशा असह्य यातना होत्या कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरणा ज्वान नाही कशाची तुला वान. ऐसे साच असो नि चिंता तुर दिसतोशी किंवा शरीर काही व्याधी होते ते सांग आधी. चोरुनी पुत्र ठेवीन कधी गोष्ट कोणती पित्याला. काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान. पुन्हा शोधा कारण फिरून लागला शेगावी. बंकट लालाचे शेजारी एक होता सदाचारी. दरी होती जिम्मेदारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी पंत वयाने शुद्ध अत्यंत. बंकट लालाने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदिले. ते बोलले बंकटलालाला तुझा मी वृत्तांत मी ऐकिला. जो पुरुष कथिसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्य वाचुनी ऐशा क्रिया मिळती न कोठे पहावया. पूर सुकृता वाचोनिया कोण न दर्शन अशाचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा झाला धन्य. भेटता ते तुझ लागून ते मलाही दर्शना. ऐशा स्थिती दिवस चार गेले निघून साचार. बंकटलालासी तिळभर विसरण पडे तयाचा. गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार. ज्यांच्या कीर्तनी शारंगधर प्रसन्न चित्ती होतसे. लौकिक यांच्यावर राढात होता मोठ्या प्रमाणात. ते आले फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी. धाव लागल्या नरणारी कीर्तने ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला. मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्यांचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार. त्यासी समर्थांचा समाचार बंकटलालाने कथन केले. दोघे कीर्तना चालले तो औचित्य समर्थ पाहिले. मागल्या बाजूस बसलेले फरसावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयंता धावून. जेवी द्रव्य घटा ते पाहून कृपण जाय हपापासूनी पाणी हपापोनी. वाचत चातकाने स्वतिघन वा मोराशी मेघदर्शन कोणी किंवा तो रोहिणी रमन चकोर पाहता आनंदे. तैसा उभयंताशी झाले दूर उभे राहिले. विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी. माळणीच्या सदनातून बंकटलाला आले सत्वरे. चून अर्धी भाकरी आणून ठेवले हातावरी. तया योगेश्वराच्या चून भाकरी खात वदले पितांबरासी. समर्थ जाओनी ओढ्या प्रत. तुंबा भरोनी आन पाणी. पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्प सदया. पाण्यात तुंबा बुडावया मुळा नाही अवसर. इतके असून ते पाणी खराब केले गुरांनी. तेरवी जाणाऱ्या येणाऱ्यांनाही नाही पिण्याचे योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणि तो तुंबा भरून. बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी आता तुंबा बुडवणी. उगीच उंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊनी पितांबर तात्काळ गेला नाल्यावर. तुंबा भरेल ऐसे नीर कोठे न त्याने पाहिले. तळवे पदाचे भिजतील इतकेच तेथे होते जल. करुणी हाताची उंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐशी झाली आडविहीर चिंतावला पितांबर. हिया करुणी अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले घटित तुंबा पाहुनी. शिंपी चित्ती चकित झाला तो म्हणे ही ऐशी स्थिती की आज झाली निश्चित.
ती योगेश्वराची शक्ती संशय येणे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सान्निध्याला. त्याचा समर्थ स्वीकार केला. झुणका भाकर सेविल्यावरी बंकट लालासी सुपारी. मागते झाले साक्षात्कारी. अरे माळिनीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का? काढ सुपारी खिशातुनी फोडून देई मज कारण. ते ऐकता समाधान बंकट लालास झाले बहु. सुपारींच्या बरोबरी 2 पैसे हातावरी. ठेविता झाला व्याघ्रांबरी दुंदडी तांब्याची. खडकू दुंदडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नानी सारी. चालत होती व्यवहारी तया वऱ्हाड प्रांतात. पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून. काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिलेसे. हे नाणे तुमचे व्यवहारी मला न त्याची जरुरी. भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते. याचा विचार चित्ताते करी म्हणे कळेल. जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण. मी लिंबापाशी बैसोन कथा ऐकतो त्यांची. दोघे कीर्तनाप्रती आले. महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा श्लोक 11 स्कंदाचा. हंसगीतामधील बुवांनी पूर्वार्ध विषद केला. त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले. ते ऐकून घोटाळले गोविंद बुवा मनात. हा उत्तरार्ध वदनारा पुरुष अधिकारी दिसतो खरा. जात्या घेऊन मंदिरात या हो कीर्तन श्रवणास. बंकटलाला पितांबर अनेक मंडळी निघाली तर. समर्थाशी साचार कीर्तनाशी अनावया केली विनंती अवघ्यांनी. श्रोते अति विनयानी परी बसल्या जागेपासून मुळीन महाराज हलले हो. गोविंद बुवा अखेर येऊन जोडीते झाले कर. कृपा करावी एक वार चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर बरे न बसने बाहेर. धन्या वाचून मंदिर शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदले. म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाचे फलप्राप्ती झाली आज मज प्रती. वेळ न करा गुरुमूर्ती चला मंदिरी माझ्या सेवे. ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले अवघे ईश्वर व्यापिले. आत बाहेर काही नवरले. मग हा ऐसा हट्ट का? जे जयाने सांगावे ते आचारावे. शब्द छलासी न करावे. साधकाने केव्हाही भागवताचा श्लोक सांगसी आणि त्यांच्या विरुद्ध वागसी. कथे कर्याची रीतीसी बरवे नव्हे गोविंदा. पोट भरे कथे करी तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्ती करी मी इथून ऐकतो. बुवा कीर्तनी परतले अभरत आले. गरजोनी अवघ्या बोलले तुमच्या शेगावी अमोल आले. रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथे आले. साक्षात हे पांडुरंग यांची तरतूद ठेवावी. सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी. वेदवाक्यापरी बोल हो तुमचे कल्याण होईल. संशय करून अनयास. हे धन जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे हो. तरीच तुमचे कल्याण होईल. निसंशय करून अनायासे हे निधान. जोडले त्या दौडू नका कीर्तन अवघे सांग झाले. लोक आपल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले. चित्ती हर्ष माईना आपल्या सन्माननीय पित्याशी. हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपल्या घरासी. गजानना आना हो. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामे ऐकिले. आणि प्रेमे ऐसे वदले तूचे त्या घेऊन. पित्याची मिळाली संपत्ती. बंकटलाल हर्षगती अति म्हणे कधी भेटेल गुरु. मजला सदनी आनावया. पुढे माणिक चौकात. चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत. अस्तमानाचे समयाला दीनपती अस्त गेला. इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला. बंकटलालाच्या भाग्याने गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास. समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत आला येते साक्षात. वृक्षावरी करिता ती पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी. पाटावरी बैसविले आणि विनविले जोडोनी हात. काही भोजन करा येथे तुम्ही साक्षात पार्वती कांत. प्रदोषकाळी आला ह्या शिव आराधना प्रदोषकाली. घडेल तो भाग्यशाली. ऐसी आहे ऐकिली स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसी म्हणून आणिले बिल्वपत्र तत्काळ भले. समर्थांच्या ठेविले परम भक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हेने थांबले जरी येथे. तरी प्रदोषकाली पार्वती कांत गेली उपाशी घरातून. त्यास करू कैसी तोड. ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेरी. दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच्या ठेवणी तबका तरी. पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती.
कपट नाही माझ्या चित्ती, भावे भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. मी हे शिळे आवर्जून यास घालित नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी, आणूनी ठेविले समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा, भाला प्रति लाविला बुक्का, कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ती, अवघे झाले सेविती. जे जे पडले पात्रात ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार, तेथेची राहिले रात्रभर. गजानन महाराज बंकटलाल दुसऱ्या दिवशी, माग स्नान समर्थाशी. पातले असे अतिहर्षी, तो न थाटवर नवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार, पाणी घालती नारी नर मन मानेला इशारिती. कुणी शिके काई लाविती, कुणी साबण घेऊन हाती. समर्थांचे गाशिती पदकमळ आवडीने, कोणी दवना कोणी हिना, कोणी चमेली तेल आणा, कोणी बैलियाच्या मर्दना. करू लागले निज हस्ते अंग राग नाना परी, त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची घरी उणे नव्हते कशाचे, ते स्नानविधी संपला. पितांबर तो नेसविला, अति सन्माने बैसविला. योगी राजगादीवरी भाली कंद केशरी, गळ्यात हार नाना परी. कोणी खचित आले उदयाला, ते लालचे घरे. झाले द्वारका साचार, तया दिनी सोमवार वार शिवाचा होता. अवघ्या मंडळीने आपुले मनोरथ ते पूर्ण केले, एकमात्र त्यातून उरले इच्छा रामसेठजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भावनिक मनाचा, भक्त से शंकराचा त्यास यायचे वाटले. आज आहे सोमवार, मासी उपवास साचार, घर प्रत्यक्ष शंकर. चालते बोलते आलेच की, त्याची पूजा अस्तमानी. येता सांग करू पारणा ऐसी मनी. इच्छा त्याने धरली असे, तो झाला अस्तमानी. मावळलासे नारायण जे का गजानन, अस्तमान मावळलासे नारायण. इच्छाराम केले स्नान, प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन, त्यांचे केले पूजन परमप्रेमे करुनी. आणि विनंती केली वरी, आज झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी, परी आत्ता काही खावे. आपुल्या जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण. सोमवाराचे गुरुराया, अवघ्या भक्तांचा हेत पुरला. माझा मात्र राहिला तो पाहिजे पुरविला. तुम्ही कृपा करुनी. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी. इच्छाराम तोसे घेऊनी, नैवेद्याला परातीत. आंबे मोहर तांदळाचा, 2 मुदी भात साचा, नानाविध पक्वानाचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास, मोतीचूर करंजा, अनारसे घिवर, शाखांचे नाना प्रकार. वर्णन करावे कोठवरी, अगणित चटण्या कोशिंबिरी. वाडग्या दह्याच्या शिदोरी, तुपाची ती वाटी खरी. ओदनाच्या सवे भागा, 4 मनुष्यांचे अन्न. ऐसा नैवेद्य परिपूर्ण समर्थापुढे आणून ठेविला इच्छारामाने. पाहुणी त्या नैवेद्याशी, महाराज बोलले आपणासी. खातो अहर्निशी, ऐशी बोलशी गणप्या. खाये आता अवघे अन्न, अघोऱ्यानं करी अनुमान. पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर व्रतीला. महाराज भोजना बैसले, अन्न अवघे पार केले. पात्रीर काही ठेवले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्या साचार. कौतुक केले गुरुवरे, खणानोनी उलटी झाली. खाल्या अन्नाची ती भली, अशीच गोष्ट होती केली. श्री रामदासे एकदा खिरीची झाली वासना. रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाना. अकंठ खीर प्याले की उलटी होता परत. ती भक्षू लागली सद्गुरुनाथ. श्रीरामदास स्वामी समर्थ, वासनेशी जिंकावया ते लोकाग्रहाला. घालावयाशी शीघ्र आळा, हा उलटीचा प्रकार केला. अंगी बळ असोनिया, सत्पुरुषाचे आचरण. पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण. निसर्ग धर्माचे तेच समर्थ येते केले. लोका लागी सुचविले, आग्रह करणे न चांगले, ते विपरीत फळ देई. असं उलटी झाल्यावरी जागा केली सापसारी. नेहोनी बैसोनी पहिल्या परी. स्नान घालोनी महाराजा, नर नारी दर्शन घेती. महाराजांची आनंदवृत्ती, तो भजन करण्याप्रती. दिंड्या आल्या दोन तेथे, आवाजांची सुस्वर. खडे पहाडी मनोहर, विठ्ठल नामाचा गजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी होते, ते वदनी भजनाची आमिषांनी. गण गणात होते, हेच सर्वदा त्यांचे भजन. करीती टिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाण. रात्रभरी ते ठाया, गण गण हे त्यांचे भजन. हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिधान. गजानन हे तयाला, जो स्वयंमेव ब्रह्मा झाला. नामरूप कोठून त्याला, नामरूपाचा गलवला. प्रकृतीच्या आश्रयाला अस्ति भाती प्रिया ठाई. योगेश निमग्न राही, त्या आनंद न वर्णवे काही. त्याची उपमा तयालाच असे. आषाढीसी पंढरपूर, वासियांसी गोदातीर. वा कुंभमेळ्याशी साचर, गर्दी होते हरिद्वारी. त्या परी शेगावात, बंकटलालाच्या घरात. लांब लांबून असंख्यात जने येती दर्शना.
स्वामी समर्थ गजानन विठ्ठल नारायण निश्चय विटेस ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर आनंदहारी द्वार गजबजले शेगाव नगर. सदन राऊळ बंकटाचे जो ब्रह्मपदा पोचला जात कोठ ठेवून उरली त्याला सूर्याचाही प्रकाशाला अवघेच आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई समाराधना होत पाही त्या ते वानिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण मी कीटका समान अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांचा दिनचर्या सांगतो थोडी आठाया अगाध त्यांचे चरित्र गाया मज पामरामती नसे. कधी करावे मंगल स्नान कधी हाळात जाऊन कधी कधी प्राशन करावे गढूळ जलाचे. त्याच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा प्रकार वायूच्या गतीचा न ए ठरविता कोणासी. चिलिमीवरी प्रेम वारी ती लागे वरच्यावरी नव्हती आसक्ती तिच्यावरी ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया भाव ठेवा ऐकावया आला पर्वणी साधावया वेळ करू नका हो. श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकाप्रत हेच विनवी जोडवणे हात दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु शुभम भवतु इति श्री गजानन विजय ग्रंथ द्वितीय अध्याय समाप्त.